एकीकडे देश पातळीवर शुद्ध हवा स्पर्धेत अमरावती मनपाला पर्यावरण विभागाच्या वतीने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला, तर दुसरीकडे अमरावती मनपा क्षेत्रातील एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या परिसरात जुन्या वृक्षाची बिनधास्त कत्तल करण्यात आल्याची घटना घडली। किरणनगरात असलेल्या नरसंहार हिरैया शैक्षणिक संस्थेच्या परिसरात वृक्षाची शनिवारी सायंकाळच्या दरम्यान कत्तल करण्यात आली। हे धक्कादायक प्रकरण एका निसर्गप्रेमीने उघडकीस आणलं आहे। संस्थेच्या सरस्वती शिशुवाटिका मागे असलेलं जुने उंबर वृक्ष तर मंदिर समोर असलेले अनेक निंबाचे वृक्ष बुंध्यापासून कापण्यात आले। या शिक्षण संस्थेच्या परिसरात मनपाला शुद्ध हवा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले। हे विशेष, संबंधित शिक्षण संस्थेने वृक्ष कटाई करण्याची दस्तूरनगर मनपा झोन कार्यालयाची परवानगी घेतली नव्हती, हे आता स्पष्ट झाले आहे। सोमवारी दस्तूरनगर झोन 3 चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांना या घटनेबाबत फोन करून विचारणा केली असता त्यांनी वृक्ष कटाईची रीतसर परवानगी घेतली नाही, नोटीस बजावली असून दंड देण्यात येत आहे अशी माहिती स्पष्ट करण्यात आली आहे।